नमस्कार. आज वरवणमध्ये एका ऐतिहासिक सभेसाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या खासदार आणि ज्यांनी दिल्लीला सुद्धा ठणकावून सांगितलंय आणि ज्यांनी भल्या भल्यांना रिंगणात घेतलंय असं आदरणीय पवार साहेबांचं आगमन झालेलं आहे. हे तुमच्या जल्लोषावरून लक्षात येतच आहे. आज या सभेसाठी आवर्जून उपस्थित असलेले सन्माननीय जाधव साहेब, भास्करराव जाधव साहेब, आदरणीय सुप्रियाताई सुळे आणि उपस्थित मान्यवर, वेळ कमी आहे, साहेबांचं आगमन झालंय त्यामुळे मी थोडक्यात आटोपतं घेणार आहे. परंतु मला दौंडच्या जनतेमध्ये हवे जरा वेगळं वातावरण दिसतंय. कुणीतरी नेहमीच गप्पा मारणारा अप्पा आज इथं दिसत नाही. आज या ठिकाणी मला अप्पांचा आदर आहे, परंतु ज्यांनी भूल केली स्वतःला कूल समजतात अशी ही जोडगोळी, खिल्लार जोडी, यांना यावेळी दौंडची जनता आसमान दाखवणार आहे हे मला आल्याला कळलेलं. आम्ही सुप्रियाताईंचा प्रचार का करतोय? अभिमान आहे मला की कुठलीही नामी संधी असताना, केंद्रामध्ये मंत्रीपद असताना त्याला लाथ मारत सह्याद्री कन्या सुप्रियाताईंनी वडिलांची बाजू घेऊन ठामपणे आपल्या वडिलांना साथ देण्याचं ठरवलं. या सह्याद्री कन्येचा मला अभिमान आहे. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बात वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. आज असंख्य लोक आहेत तिथे, ज्येष्ठ आहेत, तरुण आहेत, युवा आहेत. मला सांगा, कुठल्याही बापाला काय वाटत असतं? आपल्या पोरीनं आपला आब राखावा, आपलं नाव करावं, आणि एकुलती एकच सुप्रियाताई आहे. परंतु वडिलाची मान नुसती महाराष्ट्रात नाही तर दिल्लीत गाजवते. त्या सुप्रियाताईंच्या प्रचारात उभे राहताना मला आनंद वाटतोय. सगळेजण काढतायत काय केलं, भाषणच करतायत, दुसरं काय करतायत. कुणीतरी सांगण्याची गरज आहे. त्या भाषण करतात, मुद्देसूद करतात, दुसऱ्यांसारखं काहीही बोलून स्वतःची आणि आपल्या घराण्याची इब्रत त्या चौकात टांगत नाहीत. हे मला आवर्जून सांगायचंय. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार. भाषण करतात धनगर आरक्षण द्या म्हणून, भाषण करतात मराठा, लिंगायत, मुस्लिम आरक्षण द्या म्हणून. अशा लेकीचा आम्हाला अभिमान आहे. आणि दौंडकरांनो, मला तुम्हाला आवर्जून सांगायचंय, ही निवडणूक तुम्ही हातात घ्या. कोण कुठले दोन गुजराती येतात आणि तुमच्या पवार साहेबांची तर मापं काढतात. मी म्हणते सहनच कसं होतं? मला सहन होत नाही. मी सुप्रियाताईंची वोटर नाही, परंतु महाराष्ट्राची मुलगी म्हणून सांगते, मला वेदना होतात. जिवंत माणसाला माननीय पंतप्रधान म्हणतात भटकती आत्मा. त्यांना सांगा, गुजरातमध्ये जेव्हा भूकंप झाला तेव्हा लाखो लोक तिथं मरण पावले, तेव्हा तुमचे नेते कैलासवासी अटलजी वाजपेयी यांनी पहिला फोन या महाराष्ट्राच्या पितामहा आणि दिल्लीला झुकवणाऱ्या पवार साहेबांना केला होता. हे सांगण्याची गरज आहे. हे सांगितलं पाहिजे. पुण्यामध्ये येऊन पवार साहेबांना भटकती आत्मा, हे सहन केलं जाणार नाही. आणि कुणाला जर दिवा स्वप्न पडत असेल, मी महाराष्ट्राचा दादा, मी सगळं केलेलं आहे, तर त्यांना मला सांगायचंय, पवार साहेब म्हणजे बारामती लोकसभा आणि बारामती लोकसभा मध्ये शरदचंद्र पवार आहे. त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. आज मी काटेवाडीला गेले होते. काटेवाडीला गेल्यानंतर मशाल वस्ती आणि तुकाराम वस्ती या ठिकाणी मला एक आजोबा भेटले. मी त्यांना म्हटलं, काय हो, काय कशी हवा आहे? हवेचं काय विषय आहे म्हणले.
काल पण, आज पण, उद्या पण फक्त शरदचंद्र पवार हेच नाव बारामती लोकसभेमध्ये गुंफतंय. पवार साहेबांची जागा कोणी घेऊ शकत नाही. पवार साहेबांचं काम, त्याची तुलना कोणाबरोबरही होऊ शकत नाही. उलट या रखरखत्या उन्हामध्ये तुम्ही सगळे उपस्थित आहात, हे द्योतक आहे की पवार साहेब या कुस्तीचा पहिलवान होते, पहिलवान आहेत आणि पहिलवान राहणार. आणि भल्या भल्यांना बरोबर आहे वस्तादच, परंतु रेवड्या खाल्लेल्या आयत्या पिठावरच्या नागोबांना हे कळत नाही ना. परंतु यावेळेस पवार साहेब डाव टाकणार आहेत. आदरणीय पवार साहेब यावेळेस सगळ्या गद्दारांना रिंगणात घेतील आणि सांगतील की महाराष्ट्रामध्ये मराठी अस्मिता, छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचा विचार जिवंत आहे. पवार साहेब झुकले नाहीत. हे स्वतःला तरणे बाण समजतात. थोडी इडी थोडी बिडी लावली की घाबरून मैदान सोडून हे लोक पळाले. परंतु या पळाल्याला सुद्धा पवार साहेब 84 वर्षी सुद्धा तेरे हर एक वार का पलटवार हूं, यूं ही नहीं कहलाता शरद पवार हूं असं म्हणतात आणि दाखवतात की अजून मी मैदानात उभा आहे. दौंडकरांच्या जनतेला मला अजून सांगायचंय, सुप्रियाताई फक्त तुमच्या खासदार नाहीत, तर या महाराष्ट्रामध्ये असंख्य लेकींना, असंख्य भगिनींना साथ देणाऱ्या आणि त्यांची माय माऊली असणाऱ्या सुप्रियाताईंना साथ देण्यासाठी आम्ही जिथे उभे आहेत. कोणीतरी मगाशी म्हटलं रामकृष्ण हरी वाजवा तुतारी. बिलकुल वाजवली पाहिजे तुतारी, परंतु मी म्हणते वाजवा तुतारी आणि गाडा गद्दारी. गद्दारांना महाराष्ट्रात थारा नाही आणि या गद्दारांना धडा शिकवा. गद्दारांना धडा शिकवण्याची गरज आहे. काय यांच्याकडे आज मुद्दे नाहीत सुप्रियाताईवरती बोलायला, तर मुद्दा काय? माहेरवाशी. काका मला तुम्हाला विचारायचंय, जेव्हा कुठलीही लेक मोठी होती, अहो आपलं माहेरचं पाखरू आलं तरी माणसाला वाटतं माहेरचं पाखरू आलंय. अरे या सुप्रियाताईंनी काय मागितलंय? अध्यक्षपद मागितलं नाही, मंत्रीपद मागितलं नाही आणि आज माहेरला पाठवून सासरी पाठवून द्या, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. मी कुठल्याही स्त्रीचा उल्लेख करणार नाही विरोधकांच्या, परंतु ती सुद्धा स्त्री आहे आणि त्या स्त्रीने एका कर्तबगार स्त्रीविषयी असं बोलणं महाराष्ट्राला आवडत नाही. अरे मी पण मुलगी आहे, वडिलांकडे राहते. काल बरोबर केलं शर्मिला वहिनी पवारांनी सांगितलं, शर्मिला श्रीनिवास पवार यांनी सांगितलं, अजित दादांच्या सख्या भाऊजाईंनी सांगितलं की हो सुप्रियाताईंचा आमच्यापेक्षा जास्त अधिकार आहे. शी इज द ओरिजिनल पवार. कारण त्यांचा जन्म या मातीत झालेला आहे.